बद्दल नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रात सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात बघायच्यात. आधी राजकीय वर्तुळातल्या बातम्या बघूया. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर प्रकाशित करण्यात आलाय. संयुक्त महामुलाखतीचा पहिला टीजर प्रकाशित झालाय. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत अशी संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी टीका केल्याचं यामध्ये दिसतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पश्चिम विदर्भ दौऱ्यावर गेले. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे यांची नेहरू मैदानामध्ये जाहीर सभा झाली. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत आरती करून बाईक रॅलीची सुरुवात झाली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरणार आहेत. आज फडणवीसांची भिवंडी, उल्हासनगरसह कल्याण पूर्वमध्ये सभा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत होणार आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये फडणवीसांची मुलाखत होणार आहे. मुख्यमंत्री काय व्हिजन मांडतील त्याकडे लक्ष आहे. काँग्रेसने मोदी ट्रम्पचा एआय व्हिडिओ पोस्ट केलाय, ज्याच्यामध्ये मोदी ट्रम्प यांना म्हणतायत की जसे तुम्ही बोलाल तसंच मी करीन. मोदींच्या भीतीचा फटका देशाला बसतोय असा व्हिडिओ खाली उल्लेख करण्यात आलाय. शिवाजी पार्कवर या असं निमंत्रण राज ठाकरेंनी दिलंय. कांदिवली, मालाड, गोरेगाव इथे ठाकरे गट आणि मनसे शाखांना भेट देताना राज ठाकरे यांनी हे आवाहन केलं. 11 तारखेला शिवतीर्थवर होणाऱ्या संयुक्त सभेला जरूर या असं आवाहन त्यांनी केलंय. अमरावतीमध्ये भाजपा विरोधात डॉक्टर शक्ती महाराज प्रचारामध्ये उतरलेले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शक्ती महाराज जीवाचं रान करतायत. तिकीट वाटपाच्या वेळी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शक्ती महाराज यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांच्या तिकीट नाकारले गेले. त्याच्यामुळे शक्ती महाराजांनी हे पाऊल उचलल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांचा सैतान असा उल्लेख केला. शिंदे भगव्याच्या आड लपलेले सैतान असल्याचं देशमुख म्हणाले. आमदार नितीन देशमुख यांच्या प्रचार सभेतील वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. माहीममधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. मनसेच्या संघटनात्मक कामामध्ये अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी पक्ष सोडताना केला. राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा कळवलाय. पक्षाचं नाव वेगळं, काम वेगळं सुरू आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना असं बोलणं शोभत नाही असं प्रत्युत्तर आमदार सुलभा खोडके यांनी नवनीत राणा यांना दिलंय. मला पाडायचं की जिंकून आणायचं आता 2029 मध्ये बघू असं थेट आव्हान सुद्धा सुलभा खोडकेंनी दिलंय. आठ जानेवारीला मुख्यमंत्र्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. सभेपूर्वी भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीजर जारी करण्यात आलाय. ठाकरे विसरलेच की शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही असं म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर टीका केली. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माच करणारा ठाकरे गट आज बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतोय असंही चित्रा वाघ म्हणाल्या. भारताचे नागरिक होण्याआधीच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याचं प्रकरण घडलंय. बाजू मांडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अधिकची वेळ मागून घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रडा कितीही भुई धोपटा, खोटी वचनं खचून थापा, मुंबईच नाकारणार उबाठा
असं ट्विट करत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपने शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केलेली आहे. याच्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा सहभागी झाली आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ता समीकरण बदललेलं आहे. आता शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यामध्ये चौफेर फटकेबाजी केली आणि अगदी मोठं सूचक वक्तव्य सुद्धा केलं. माझं सगळं काकाच्या पुण्याईनेच लय बरं चाललंय असं म्हणत अजित पवारांनी खोटं बोलत नसल्याचं सांगत थेट शपथ सुद्धा घेतली. अव्वाच्या 1.25 जागांची मागणी केल्यामुळे युती तुटल्याचं वक्तव्य करत गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. युती झाली नाही तरीही आम्ही जिंकणारच असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. विधानसभेला प्रचारात असती तर सुलभा खोडके यांचा 10,000 मतांनी पराभव झाला असता. राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर नवनीत राणा यांनी टीका केली. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचा आक्रमक प्रचार पाहायला मिळतोय. एमआयएमचे सोलापूर आणि मुंबईचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे भर सभेत समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी हस्तक्षेप करत शांत केलं. फारुख शाब्दी यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा न करता राजीनामा दिला. निवडणुका झाल्यानंतर फारुख शाब्दी यांच्या वडिलांची भेट घेणार असल्याचं ओवेसींनी स्पष्ट केलं. भाजपने केलेल्या चुकीच्या लातूरच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी फेसबुक पोस्ट काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केलेली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधात लातूर बंदची हाक दिली गेली आहे. लातूर बंदची हाक दिल्यानं शहरात तणाव निर्माण झालाय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विशेष प्रचार गीत तयार करण्यात आलं होतं. मात्र या गीतामध्ये भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगानं हे प्रचार गीत नाकारलं. निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका ठेवला गेला. नागपूरच्या विभागीय अपर आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर माधवी खोडे यांना सहाय्य करण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून चिमूरचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये 70 लोक बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्वत्र हीच चर्चा असल्याचं जयंत पाटील यांनी सांगली इथल्या प्रचार सभेत बोलताना सांगितलं. एकतर भाजपची लोकप्रियता प्रचंड वाढलीय किंवा लोक भाजपला घाबरायला लागलीत अशी टीका सुद्धा त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची सभा आयोजित केली आहे. संभाजीनगर एमआयएमची कसोटी आहे. 2015 मध्ये 25 नगरसेवक निवडून आणणाऱ्या पक्षाने यावेळी 22 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापून तरुणांना संधी दिली. त्यामुळे पक्षातील इत्तेदा या तडे गेल्याची चर्चा आहे आणि काहींनी माघार घेतली, काहींनी पक्षांतर केलं तर अनेक जण अजूनही नाराज आहेत. महालक्ष्मी कमळावर बसून येते. चंदननगरचा विकास ही कमळावरच आहे असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. पुण्यातील प्रभाग क्रमांक 3 आणि 4च्या उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभा घेतली आणि सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. दिवसभर एकमेकांविरुद्ध प्रचार केल्यानंतर नेते जेवणाच्या एकाच टेबलवर पाहायला मिळाले. भाजप खासदार भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकाच टेबलवर बसून जेवण केलं. एका खासगी कार्यक्रमामध्ये हे नेते एकत्र आले होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावेळी गप्पा रंगल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला ही आग लागल्याची माहिती आहे. सीसीटीव्हीमध्ये युवक कार्यालयाला आग लावताना चित्रित झालेला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेमध्ये हिंदुत्वाच्या बाता करणाऱ्या भाजपची एमआयएमशी आघाडी झाली आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
काँग्रेस नेते हिदायत पटेल मृत्यू प्रकरणामध्ये कुटुंबीय आक्रमक झालेत। हिदायत पटेल यांचा मृतदेह अकोल्यातील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला गेला। त्यावेळी तणाव निर्माण झाला। आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली।